शितले, अगं आता तरी माफ कर ना. खरोखर माझी काही चूक नाही. अगं मामाला मी नाही टाळू शकत. तिथं माझं काय झालं असेल त्याचा एकदा तरी विचार केलास का? म्हणलं ना माफ कर. चुकलं माझं. शितले, तू आता माफ केलं नाहीस ना, मी खरोखर पडीन ना. अगं हात अवघडलेत माझं. मग कुणी सांगितलेलं इथं चढायला? अगं तुझ्यासाठीच आलो ना. प्लीज माफ कर ना. मी तुला पार्टी देतो. काय? हा, पार्टी देतो. प्रॉमिस. केलं माफ. हा, केलं माफ. आता उतर. आणि हो, नीट उतर. या, जा, जा, जा. काय कोण आलं का? पार्टी कधी देणार? काय तुझे हे काय बोलायची वेळ आहे का? फोनवर बोलत की. हा. शितले, अगं इथं काय करतेस? काय नाही. खाली येतेस ना नाश्त्याला? नाश्ता? नाही, नको मला. अगं चल की. नको. तुम्ही अजून चकल्या आणि कानवलीच खायला घालताय. एवढं वाटतं ते स्वतः येऊन कर की. जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल, गॅलरी. कसली गॅलरी? हाय का आता? आता तू कुठं उभी आहेस हे बी विसरलीस का काय? बरं चल, खाली येतेस ना फरायला? मला मैत्रिणीकडे जायचंय. यास्मिनकडं? नाही, दुसरी आहे. आता कशाला चाललीस? अभ्यासाला. हा? परीक्षा येते ना जवळ. आता कुठली परीक्षा? ऑक्टोबरची. ते बी एक हायच नाही का? मग इथं घरातच कर की अभ्यास. तुम्ही इथं लई गोंधळ करता. माझा अभ्यास बी होत नाही त्यात. गोंधळ आणि आमचा शितले, धन्य आहे बाई तुझी. आमचा कधी गोंधळ असतोय? इथं घरात तुझ्याशिवाय दुसरं कोण हाय का गोंधळ घालणार? होय. काय? हा, नाही. हाय काय नाही काय? अवघड आहे बाई या पोरीचं. चल फराळ तरी करून घे. काके, मला खरंच भूक नाही. अग मग दिवाळीचं फराळ कोण संपवणार? तू ध्रुव किंवा सौर्या दे. ती दोघं बी तोंड वाकडे करतात. शितले, मी काय म्हणते, 2 चकल्या तरी खाऊन घे. अगं काके, खरंच नकोय मला. कसं होणार आहे या पोरीचं काय माहित. जेडे, अगं चारी सांदी कोपर जरा नीट झाडून घे की. जिजे, आता पितीयस तर पिकी चहा. जाऊ बघाव तेव्हा नुसत्या ऑर्डरी. जेडे, तू सासरी गेलीस का नाही की ह्या जीजीची तुला आठवण येईल बघ. अशी वेळच येणार नाही. म्हणजे तू काय लगीन करणार नाहीस वे? ते तर करणारच ग, आणि ते बी माझ्या मर्जीनं. अजिंक्य अजून कसं आलं नाहीत? आतापर्यंत तरी यायला पाहिजे होतं. जिजे, अजिंक्य कुठे आहेत? अगं ते कुठं आलंय अजून? अजून कसं का आलं नाहीत? मी पण तोच विचार करते.
आत्तापर्यंत तू यायला पाहिजे होता. त्या पोराचं काय चाललंय ना, काय बी कळत नाही बघ. कवा बी येतंय, कसं बी खाते, पाक हाडाची काढ झाली माझ्या पोराची. म्हणजे आम्ही काय लक्ष देत नाही का त्यांच्याकडं? अगं तसं नाही म्हणत मी, तुम्ही मस्त काळजी घेताय, पण माझा जीव तुटतो त्याला काय करू बघ. पप्पा हा अजिंक्य कुठे आहे तो? आज आला नाही बे अजून. नाही. बसला असेल पोरांबरोबर. आता भरती होणार आहे ना, म्हटल्यावर जो तो थांबून चौकशी करणार त्याची. अहो पण सकाळपासून चहा नाही, नाश्ता नाही. आता तासाभरानं जेवणाची वेळ होईल. अगं येईल ग, तू का काळजी करतीस? तसं नाही पप्पा, पण एकदा चहा नाश्ता झाला की मी माझी कामं करायला मोकळी ना. परत तुम्हीच म्हणाल लक्ष नसतं म्हणून. जेडे, आज आता मिलिटरीत जाणार आहे. पुन्हा आता पोरांची लवकर भेट होणार नाही. बसला असेल गप्पा मारत. हा होय. येतो मी. ते कुणाशी गप्पा मारतात ना, हे मला चांगलंच माहिती. इतका वेळ झाला म्हणजे शितलीला भेटायला गेले नसतील ना. त्या शितलीचा काही भरोसा नाही. अजिंक्यांना फूस लावून ही काय बी करू शकते. आजा. आज आहे. ठीक आहे, यायची वेळ झाली वे. अजून 5 मिनिटं उशीर झाला असता ना, मी घरलाच जाणार होतो. मला टोमना मारतोयस ना? तुला काय आलं मनात की चालला? मी काकीला थाप मारून आले माहितीये. मी अजून घरला बी गेलो नाही. घरची सगळी जेवायला वाट बघत असतील. अरे इकडे येताना मी कसली घाबरली होती माहितीये. मला वाटलं आज बी तो सूर्या माग माग येतोय का काय. माझ्या मागे बी कोण नव्हतं आज. हा, ते रावल्या जरा काल चिडलेलं, त्याची बी समजूत काढली. का काय झालं? चाललेला जीव द्यायला. अरे पण जीव द्यायला का चाललेला? बाप मोबाईल घेऊन देणार म्हणून. काय? अरे त्याचं काही डोकं बिकं फिरलंय का काय? ते आहेत जरा सनकी एका डोक्याचं. एक गोष्ट डोक्यात फिट केली ना, तेच धरून बसते. बर आपण कुठं जायचंय? हो, किती काय तुला? घाई मला नाही, तुला होती. अन काय र, काल पत्र्यावर चढायची काय गरज होती? मी पत्रावर चढलोय ना, म्हणून तू आता इथेस काय? अरे हो, पण तुला काय झालं असतं तर काय? म्हणजे तुला ट्रेनिंगला जाता आलं नसतं ना. आणि आणि काय नाही. काय नाही. ऐक, कुठं जायचंय ते सांग. मी नेणार तिथे येणार का? तू येणार असशील ना, तर मी कुठं बी डोळं झाकून यायला तयार आहे. मग मी सांगतोय ते कर. काय? माझ्यासमोर उभी राहा. हा? इथं समोर उभी राहा. ए, पुढे बघ. अरे आजा, अरे काय करतोयस? आता फक्त चालत राहायचं.